काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आयुष्यात कधी पटलं नाही. तानाजी सावंत यांचं काँग्रेस राष्ट्रवादीबाबत वक्तव्य. आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, सावंत यांचं वक्तव्य. बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा. तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं थेट अजित पवारांना सत्ता सोडण्याचं आवाहन. शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी माफी मागतो. एकदा नाही तर 100 वेळा शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागेन. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. काल अजित पवारांनी माफी मागितल्यानंतर आता शिंदे यांनी देखील माफी मागितली. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करता, निदान छत्रपतींना तरी सोडा. शर्मिला ठाकरे यांची सरकारवर टीका. तर पोकळ पुतळा कुणी समुद्रकिनारी उभं करतं का? शर्मिला ठाकरे यांचा संतप्त सवाल. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हुशारी केली. नारायण राणे यांचा आरोप. तर माझ्या परवानगीशिवाय आदित्य ठाकरेंना 2 तास किल्ल्याबाहेर पडता आलं नाही, राणेंचा दावा. नारायण राणेंनी धमकी दिल्याचा ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा आरोप. तर धमकी देण्याची गरज नाही, मी मनामध्ये आणलं तर तसं करू शकतो, नारायण राणेंचा धमकीवाजा इशारा. धमकी दिल्याप्रकरणी नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा. माजी खासदार विनायक राऊतांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून मागणी. राणेंविरोधात पुण्यामध्ये ठाकरे गटाचं जोडे मारो आंदोलन. राज्य अशांत करण्यासाठी फडणवीसांनी राणेंना सोडलंय का? अंधारे यांचा संतप्त सवाल. नारायण राणेंना अटक करण्याची मागणी. नितेश राणे यांनी जयदीप आपटेचा दोस्ताना. राणे यांनीच जयदीप आपटेला पुतळ्याचं कंत्राट मिळवून दिलं, सुषमा अंधारे यांचा आरोप. तर आपटेला आम्हीच आपटणार, नितेश राणेंचा पलटवार. राणेंवर बोलण्यासाठी रश्मी ठाकरे जबरदस्ती करायच्या, मनीषा कायंदे म्हणाल्या. तसंच आता पद मिळवण्यासाठी अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करत आहेत, नितेश राणेंची खोचक टीका. पेंग्विनला काल डायपर घालण्याची वेळ आली होती, आमच्या नादी लागू नका. पेंग्विनची अवस्था बघा. मालवणमधील राड्यानंतर नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका. मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवार गटाचं राज्यभरात आंदोलन. महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मुका आंदोलन. नवा पुतळा उभारण्याची मागणी. आंदोलन करण्यापेक्षा अजित पवारांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची टीका. तर सरकार फक्त कमिशन खाण्यासाठी बनवलं आहे का? नाना पटोलेंचा संतप्त सवाल. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू. आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर. पंतप्रधान मोदी उद्या पालघर दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी उद्या बंगालवर बोलतील की बदलापूरवर, ते बघू. मोदींच्या दौऱ्यावरून ठाकरेंचा निशाणा. 29 सप्टेंबरपासून उपोषण करणार, आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे यांचा उपोषणाचा इशारा. तर 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देतो, फडणवीसांना माया आहे की नाही ते बघू, जरांगेंचं वक्तव्य. आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या भाजपच्या आमदारांना पाडणार, मला तुरुंगात टाकल्यास नागपूरसह भाजपची एक देखील सीट येणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. रावसाहेब दानवेनं माझ्यावर केस करायला लावली, आता तुझा कुणी उमेदवार उभा राहू दे, मग दाखवतो कचका, जरांगेंचा रावसाहेब दानवेंना पुन्हा इशारा. उद्या दिल्लीमध्ये शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांसोबत चर्चा करणार. पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही. दादांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील. तिसऱ्या आघाडीमध्ये मनसे देखील असू शकते, रोहित पवार यांचं वक्तव्य. तर तिसरी आघाडी मतं खाण्याची भाजपची रणनीती, रोहित पवार यांची टीका. प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकच सांगणं, हिंदूंच्या आड येऊ नका. नितेश राणेंचा पुन्हा एकदा राज्यातील पोलिसांना अप्रत्यक्ष इशारा. सांगलीमधील सभेत नितेश राणेंची धमकीची भाषा. चिपळूणमधील ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यामध्ये भास्कर जाधव नाराज. सकाळी 11:30चा कार्यक्रम 1:30 वाजेपर्यंत सुरू न झाल्यानं जाधव संतापले. हक्कभंग आणणार म्हणत अधिकाऱ्यांना झापलं. शिवसेना आमदार संजय गायकवाडांची गाडी पोलिसांना धुतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर पोलीस कर्मचाऱ्यांना उलटी केली, त्यानंतर गाडी धुतली, संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. गणेशोत्सवासाठी बोरिवली स्थानकावरून वांद्रे मडगाव विशेष ट्रेन सुरू. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला. कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होणार.